नमस्कार, मी तन्मय टिल्लू. हॅलो 24 तास या खास कार्यक्रमात आपलं सर्वांचं स्वागत. आणि आज आपण चर्चा करणार आहोत स्त्री पुरुष लैंगिक समस्या आणि वंध्यत्वावर निसर्गोपचार याविषयी. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आले डॉक्टर संजय शेट्टी. डॉक्टर, स्वागत आपल्या कार्यक्रमात. नमस्कार. तर कार्यक्रमाला सुरुवात करण्याआधी डॉक्टर संजय शेट्टे यांचा अल्प परिचय जाणून घेऊयात. डॉक्टर संजय शेट्टे हे USA सर्टिफाईड सेक्स थेरपिस्ट आणि क्लिनिकल सायकोलॉजिस्ट आहेत. तसंच ते निसर्गोपचार तज्ज्ञ असल्यानं विना औषधी नैसर्गिक पद्धतीनं उपचार करण्याकडे त्यांचा विशेष भर असतो. तब्बल 25 वर्षांचा दांडगा अनुभव त्यांना आहे आणि आजवर हजारो मानसिक आणि शारीरिक रुग्णांवरती त्यांनी उपचार केले. ते महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष असून योग आणि निसर्गोपचार हा कोर्स त्यांनी ऑनलाईनही उपलब्ध करून दिलाय. स्त्री पुरुष समस्येवर गेले कित्येक वर्ष वांद्रे, ठाणे, नाशिक, धुळे, पुणे आणि दुबई ते उपचार करतात. त्यांना ठाणे गुणीजन आणि चिकित्सा रत्न या पुरस्कारानंही गौरवण्यात आलंय. तर कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. डॉक्टर, आपल्या समाजामध्ये खरं तर सेक्सबद्दल खूप समज गैरसमज आहेत. याला बदलण्यासाठी आपण काय करायला हवं? या अतिशय महत्त्वाचा भाग आहे. कारण आज आपण बघायला गेलं तर की नवीन जोडपे किंवा वैवाहिक जीवन जगत असताना म्हणा की प्रॉब्लेम हे सगळ्यामध्ये आहेत. फक्त चर्चा केली जाते. म्हणजे आज जर बघायला गेलं तर खुद्द जोडप्यांमध्ये सुद्धा, म्हणजे ज्यांची लग्न झालेली आहेत त्या जोडप्यांमध्ये सुद्धा तेवढं ओपनली बोललं जात नाही. बाहेरचा तर प्रश्नच वेगळा आहे. शिवाय लग्न झाल्यानंतर त्याच्यानंतरच्या क्रिया काय आहेत किंवा कशा आहेत ह्याबद्दल चर्चा न केल्यामुळे बरेचसे गैरसमज झाले. माझ्याकडे असे कितीतरी पेशंट दाखवेन तुम्हाला की जे लग्न झाल्यानंतर 2 वर्ष 3 वर्ष झाल्यानंतर सुद्धा त्यांच्याकडे रिलेशन्स आलेले नाही आहेत. असे कितीतरी जोडपी आहेत जी माझ्याकडे कन्सल्टिंगला येत असतात. अर्थात हा गैरसमज काढण्यासाठी काय करायला पाहिजे? तर एक तर म्हणजे ह्याच्यामध्ये खुलेआम चर्चा होणं गरजेचं आहे. लोकांना माहीत पडलं पाहिजे की आपण नेमकं हे काय आहे. आणि जसे इतर अवयव आहेत, शरीराचे जसे दुसरे भाग आहेत तसेच हे सुद्धा त्यातला एक पार्ट आहे. शरीरात जर तुम्ही बघायला तर आपल्या जीवनामधला हा एक विशिष्ट भाग आहे ज्याच्यामध्ये खरंच आनंद मिळू शकतो, सुख समाधान मिळू शकतं. परंतु जर ह्याच्याकडे व्यवस्थित बघितलं तर, याला जर वाईट नजरेने बघितलं, त्याला चोरीच्या गोष्टींनी बघितलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला गैरसमज निर्माण होणार. शिवाय आज आपण बघतो की वेगवेगळ्या ठिकाणी जाहिरात चालू असतात, वेगवेगळ्या मासिक आपण बघत असतो. पण याच्यामधून गैरसमज निर्माण होत आहेत. ते कसे की त्यामध्ये जे सांगितलं जातं, माहिती दिली जाते, ही चुकीच्या पद्धतीने जाते. प्रेझेंट करताना चुकी, अर्थात माहिती करेक्ट आहे पण घेताना ती चुकीची घेतली जाते. अर्थात हे होऊ नये हे जर वाटत असेल तर प्रत्येक म्हणजे ठिकाणी याच्याबद्दलची ओपन चर्चा होणं, म्हणजे मुलांमध्ये चर्चा होणं, आई वडिलांबरोबर चर्चा होणं, नवरा बायकोमध्ये चर्चा होणं खूप महत्त्वाचं आहे. दुसरा भाग म्हणजे याच्याबद्दलचे ट्रेनिंग सुद्धा देणं गरजेचं आहे. आज शाळा कॉलेजेसमध्ये आपल्याकडे जर आपण बघतोय तर आपल्या या शाळा कॉलेजमध्ये याच्याबद्दलची विशेष चर्चा होत नाही. परंतु आज जर फॉरेन कंट्रीजमध्ये तुम्ही जर बघत असाल तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक ठिकाणी अगदी वयाच्या 8 वर्षापासून त्यांना हे ट्रेनिंग दिलं जातं. अर्थात ते ट्रेनिंग दिलं म्हणजे काय ॲक्च्युअल असं घाणेरडा प्रकार नाही आहे, परंतु त्याच्याबद्दलचे समज जे आहेत ते जर दूर केले की त्याच्याबद्दलची माहिती दिली तर अट्रॅक्शन होणार नाही. आज आपण जे बघतोय की कुठे रेप केसेस होत आहेत किंवा वाईट नजरेने बघितलं जातं की नाक्यानाकर जे उभे राहतात मुलं आपण दिसतोय ते मुलींकडे बघताना वेगळ्या नजरेने बघितलं जात आहे. हे सगळे प्रकार जर आपल्याला थांबवायचे असेल तर सेक्स एज्युकेशन हे आपल्याकडे मस्ट आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी चाललं पाहिजे, शाळा कॉलेजेसमधून आणि इव्हन घरामध्ये सुद्धा. यातून गैरसमज दूर होतील, पण न्यूनगंड कसा काय कमी करता येईल? न्यूनगंड अतिशय महत्त्वाचा भाग आहे. न्यूनगंड जर बघायला गेलं, माझ्याकडे असे कितीतरी विद्यार्थी येतात किंवा नैराश्याने ग्रासलेले पेशंट्स माझ्याकडे येत असतात. आपण ज्याला म्हणतो की मानसिक त्रास आहे, की मानसिकता बदलली आहे किंवा त्याला त्रास आहे, ताण आहे, स्ट्रेस घेतोय. कामाचा स्ट्रेस घेऊन माणूस आजारी पडतो किंवा, परंतु जर त्यापेक्षा जास्त बघायला गेलं की त्याचे न्यूनगंड जे आहेत त्याच्यामुळे त्याला हे झालं असं. अर्थात हे सेक्शुअल प्रॉब्लेम्स त्याला जाणवायला लागले, तो कोणाची शेअर करत नाही, न कळत का होईना हळूहळू तो टेन्शनमध्ये येतो आणि काही दिवसानंतर तो डिप्रेशनमध्ये जातो आणि त्यानंतर त्याचा सगळीकडे परफॉर्मन्स कमी व्हायला लागतो. कामामधला परफॉर्मन्स कमी झाले किंवा अभ्यास करत असेल तर अभ्यासातलं दुर्लक्ष होत जात आहे किंवा जे काही ते काम करतोय त्या कामामध्ये जी एकाग्रता होत नाही. आज आपल्याकडे एकाग्रता नसणं, एन्झायटी वाढणं, स्ट्रेस वाढणं, OCD सारखा आजार जो फक्त या एका याच्यातून वाढला जातो. म्हणजे सेक्सचे रिलेटेड जर प्रॉब्लेम्स असतील तर त्याला बऱ्याच वेळ घाण वाटायला लागते. OCD म्हणजे सतत हात धुणं, सतत आंघोळ करणं, बाथरूममध्ये 1.5-2 तास राहणं, हे सगळे प्रकार याच्यामुळे जाणवायला सुरुवात होतात. अर्थात तो कुठे बोलत नाही, चर्चा करत, त्यामुळे कळत नाही की आपल्याला काय, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष, आपण सुद्धा त्याच्याकडे बघत असताना हा काहीतरी टेन्शनमध्ये आहे किंवा हा स्ट्रेसमध्ये आहे किंवा ह्याला कुठेतरी आपल्याला एक काय म्हणणार स्ट्रेस येतोय, कामाचं काहीतरी बर्डन आहे,
हे विचारलं जातं किंवा समजलं जातं आणि त्याच्यापर्यंत आपण त्याला अँझायटीचे किंवा याच्या ट्रीटमेंट द्यायला करतो. तसं न करता माझ्याकडे मी आलेल्या प्रत्येक पेशंटला नॉर्मली खोलात जाऊन जाण्याचा प्रयत्न करतो. तेव्हा लक्षात येतं की त्याचं कुठे ना कुठेतरी याच्याशीच कुठेतरी कनेक्शन आहे. अच्छा, पण मग डॉक्टर यासाठी आपली इंटरनॅशनल सेक्स थेरपी कशा पद्धतीत उपयोगी ठरते? इंटरनॅशनल सेक्स थेरपी एक तुम्हाला याच्याबद्दल थोडक्यात सांगायचं म्हणलं तर ही थेरपी म्हणजे काय, तर एक ही टॉक थेरपी आहे ज्याला आपण काउन्सिलिंग म्हणू शकतो. म्हणजे थोडक्यात मानसिकता बदलण्यासाठी वापरणारी गेलेली थेरपी आहे, ज्याच्यामध्ये त्या पेशंटची चर्चा केली जाते, त्याचे प्रॉब्लेम्स काय समजून घेतले जातात, त्याच्याशी खुल्या अगदी ओपनली बोललं जातं. जेव्हा तो माझ्या कॅबिनमध्ये येतो तेव्हा त्याशी इतकं स्पष्ट बोलतो की त्याला स्वतःलाच वाटतं. सुरुवात येताना तो लाजत घाबरत येतो, पण जेव्हा आल्यानंतर 5 मिनिटात तो इतका रिलॅक्स होतो की तो सगळं व्यवस्थित बोलायला लागतो. आणि एकदा त्याचे गैरसमज निर्माण दूर झाले की मग मात्र त्याच्यावरती त्याला ट्रीटमेंट काय करायला येईल आणि त्यातून तो कसा बरा करता येईल. अर्थात ह्या थेरपीमध्ये मॅक्सिमम आम्ही वापरलं ते म्हणजे एक्झरसाइज. तुमचं डाएट हा जर प्रॉपर असेल तर तुमच्या शरीराला कोणत्याच पद्धतीची कमजोरी येत नाही. आज आपण असं बरंच ऐकून आहे की बाबा शरीराला कमजोरी आली की सेक्स लाईफ कमी होते किंवा समजा कमजोरी काय येते, तर कमजोरी येण्याच्या पाठीमागे सुद्धा गैरसमज आहेत किंवा अतिसेक्स केल्यानंतर किंवा हस्तमैथून केल्यानंतर कमजोरी येते, असे चुकीचे समज आहेत. अर्थात त्यांनी तसं काहीच होत नाही. यासाठी काय पाहिजे तर त्याच्याबद्दलची माहिती पूर्ण सविस्तर दिली गेली पाहिजे. दुसरं, तुमच्या खाण्यामधले जे काही बदल आहेत ते तो करणं गरजेचं. आज आपण बघतोय पिझ्झा बर्गर हे खाऊन आपण फक्त दिवस काढतोय, पण शरीराला जे लागणारं पौष्टिक आहे ते त्यात मिळत नाही. तर तुम्हाला कोणतं खाणं घ्यायला पाहिजे त्याबद्दल. दुसरं, दिवसभरामध्ये आपल्याकडे 24 तास आहेत, त्या 24 तासापैकी साधारणतः 45 मिनिटं आपण स्वतःसाठी नक्कीच देऊ शकतो. आणि ते 45 मिनिटं काय करायचं आहे तर त्यात काही व्यायाम आहेत जे घरातल्या घरात करतायत. तुम्हाला कोणत्या पद्धती जिममध्ये जाऊन ट्रेनिंग करा किंवा खास असे काहीतरी विशेष एक्सरसाइज करा असं काही लागत नाही. यासाठी काही ठराविक एक्सरसाइज आहेत, योगामधलेच काही प्रकार आहेत जे तुम्हाला करता येतात. अर्थात ह्या इंटरनॅशनल सेक्स थेरपीच्या माध्यमातून आपण त्यांना डेली रुटीन म्हणजे आपण त्याला लाईफस्टाईल करेक्शन म्हणू, त्याच्या लाईफमध्ये थोडेसे करेक्शन त्यांनी केले. त्याची जी स्टाईल चालू आहे त्या स्टाईलमध्ये फक्त थोडेसे करेक्शन केले तरी सुद्धा त्याचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतात. हे सिद्ध झालेलं आहे. गेले कित्येक वर्ष मी या क्षेत्रामध्ये काम करतोय आणि वेगवेगळे अनुभव घेतलेले आहेत. तर या अनुभवातून मी एवढंच बघितलंय, लोकांना फक्त आळस आहे, तो आळस जर त्यांनी काढून टाकला, 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी दिलं तरी सुद्धा त्यांची हे लाईफ अतिशय चांगलं राहू शकतं. अगदी. पण मग मानसिक ताणतणावामुळे सेक्स लाईफवर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? अर्थात आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जर समजा ही एकमेव अशी क्रिया आहे की जी तुमच्या मेंदूशी कनेक्टेड आहे सरळ. म्हणजे जर तुमचं मन शांत असेल, स्थिर असेल तरच ह्या सगळ्या गोष्टी होणार आहे. शिवाय शरीरामध्ये कोणताही बिघाड असेल, शरीरामध्ये कुठे समजा कुठे त्रास होत असेल, कोणतं डोकं दुखत असेल किंवा अंग दुखत असेल, पाय दुखत असेल, तर ह्या क्रियेमध्ये तुम्हाला कधीच इंटरेस्ट येणार नाही. परंतु जर संपूर्ण शरीर स्वस्थ ठेवायचं असेल तर एकतर म्हणजे तुमच्या शरीराची देखभाल करणं गरजेचं आहे. मानसिक ताण येऊ नये यासाठी काय पाहिजे राहिला. उलट मला एक असं सांगेन की वाचनातून तुमच्या हे लक्षात येईल की सेक्स ही अशी गोष्ट आहे, हे केल्यानंतर पूर्ण माइंड रिलॅक्स होतं. ज्याच्यामध्ये इव्हन मोठमोठे तज्ज्ञांनी पुस्तकांमध्ये लिहिलेलं आहे, ते त्याचा संदर्भ देऊन मी सांगू शकेन की हे झाल्यानंतर अतिशय रिलॅक्स फील करतो किंवा ती मनाची एकाग्रता जी असते ती सर्वात जास्त याच्यात मिळते. हा त्यांचाच आहे. पण 5-10 मिनिटाची ही जी क्रिया आहे पण ती केल्यानंतर सुद्धा माणूस हेल्दी राहतो. उलट असं म्हणेन की हे केल्यानंतर माणूस थकवा नाही किंवा कमजोरी नाही, तर उलट अजून स्ट्रॉंग होत जातो तो. फक्त काय समज आहेत तुमच्या मनामध्ये तुम्ही तो समज घेतलेला की हे केल्यानंतर कमजोरी येते, तर तुम्हाला कमजोरी येणार आहे. कारण तुम्ही जे बोलत असतात तेच अट्रॅक्ट होत असतं, बाकी काही नसतं. आणि तुमचं शरीर तशाच पद्धतीने काम करत असतं. म्हणजे थोडक्यात ही एक थेरपीच झाली. मग याचा वापर कोणकोणते आजार बरे करण्यासाठी आपण करू शकतो? तसं बघायला तर लैंगिक समस्याच्या रिलेटेड जे काय, जसं सांगता आपण म्हणू की शीघ्रपतन आहे किंवा काय म्हणता वंधत्व आहे, स्त्री पुरुषांच्या याच्यामध्ये वंधत्व. आजच्या तारखेत जर बघायला धावपळीच्या जीवनामध्ये आपण इतकं बिझी झालेलो आहोत की ह्या सगळ्या गोष्टीकडे लक्ष टाकायला वेळच नाहीये आणि फक्त एक फॉर्मॅलिटीज म्हणून करतोय किंवा म्हणतात ना एक क्रिया करायची किंवा एखादी मेकॅनिझम टाईप हे झालेलं आहे. तसं न करता याला सिस्टमॅटिक वे कशा पद्धतीने करता येतं तो भाग होता. आणि सगळे आजार म्हणजे जसं आपण म्हणू जसं इव्हन मुलींचे, महिलांचे स्पेशली जर बघायला गेलं तर पीसीओडीचे प्रॉब्लेम्स आहेत ते सुद्धा याच्यातून कम्प्लीट कव्हर होतात. कारण व्यायाम आणि डाएट ह्याचं कॉम्बिनेशन करूनच आपण गेलं. दुसरं, पुरुषांचे सगळे प्रकार ज्याच्यामध्ये हस्तमैथूनचे प्रकार जास्त झाले असेल किंवा त्याला नैराश्य आलेलं असेल किंवा डिप्रेशन येत आहे, ओसीडी सारखा आजार, हे सगळे आजार या थेरपीच्या माध्यमातून पूर्ण बरे होऊ शकतात. फक्त यात कोणत्याही पद्धतीचं मेडिसिन वापरलं जात नाही. त्याचं कारण हेच आहे की मेडिसिन म्हणजे कोणतं आहे आहेत, परंतु ते आयुर्वेदिक आहेत, हर्ब्स आहेत, पूर्ण नॅचरल ट्रीटमेंट याच्यामध्ये दिली जाते. त्यामुळे साईड इफेक्ट काहीच होऊ शकत नाही. त्यामुळे आजार बरा होतो, वेळ लागतो, परंतु तो कायमस्वरूपी बरा झालेला असतो. पण यात कुठली औषधं वापरण्यात येतात आणि त्याचे काही दुष्परिणाम होतात का?
औषधं म्हणायला गेलं तर सांगितलं जातंच तुम्हाला की आयुर्वेदाशिवाय ह्याच्या आपण काही वापरच करत नाही. जे काय ते 100% नॅचरल ट्रीटमेंट्स आहेत. जास्तीत जास्त तुमचं डाएट जो आहे, तुमचं घरचं खाणं जे आहे त्याच्यावरती जास्त जोर दिला जातो. त्यातून तुम्हाला जे काही शरीराला लागणारे मिनरल्स आहेत, व्हिटॅमिन्स आहेत, हे सगळे तुम्हाला त्यातून मिळत असतं. आणि ते जर तुमचं व्यवस्थित झालं, घरचं खाणं जर तुमचं व्यवस्थित असेल, तर तुम्हाला बाकी सगळ्या औषधाची गरज लागतच नाही. हे सिद्ध झालेलं आहे. कारण आज संपूर्ण जगाने मान्य केलं आहे की निसर्गोपचार हा एक अप्रतिम असा पर्याय आहे आपल्याला, जे आपली हेल्थ मेंटेन आपल्याच हातात आहे. आपण आपलं स्वास्थ्य हे आपणच टिकवू शकतो आणि आपणच त्याच्यावरती जास्तीत जास्त काम करू शकतो, याचं हे सिद्ध झालेलं आहे. अर्थात यासाठी लागणारे जे मेडिसिन्स असतात ते घरात बनवता येतात. म्हणजे तुम्ही घरी सुद्धा हे बनवू शकता. मी तुम्हाला काही कॉम्बिनेशन दिले, तुम्ही घरी बनवता ते औषध तयार होतात आणि ते तुम्ही कॉम्बिनेशन केलं तर सुद्धा तुमचा आजार बरा होऊ शकतो. अगदी. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे येतो. हस्तमैथुनाबद्दल सुद्धा बरेच गैरसमज आहेत. त्याबद्दल समाजातले हे गैरसमज कसे दूर करता येतील आणि त्याबद्दल काय सांगाल? यस, हस्तमैथुनाबद्दल जर बघायला गेलं तर खूपच गैरसमज आहेत. असे गैरसमज की बाबा हे केल्यानंतर शारीरिक कमजोरी येते, केस गळतात, नजर कमी होते किंवा थकवा जाणवतो, नैराश्य येतं. हे सगळे गैरसमज आहेत. यात कुठे तथ्य नाहीये. कारण याला असं कोणतं सायंटिफिक बेस काहीच नाहीये. कारण जर बघायला गेलं ही शरीराची एक क्रिया आहे. शरीर जितकं तुम्ही वापराल, जेवढं कराल तेवढं ते अजून तेज होत जातं. अगदी उदाहरण द्यायचं म्हटलं तर जिममध्ये गेल्यानंतर आपण एक्सरसाइज करतो है ना, आपण डंबेल्स उचलतो. तर डंबेल्स उचलल्यानंतर काय होतंय, ते मसल स्ट्रॉंग होतात, ते कमजोर होत नाही, तर उलट अजून जास्त स्ट्रॉंग होतात आणि कार्यरत होतात. पण जर तुम्ही वापरलं नाही, समजा जर तुम्ही बघायला गेलं की समजा 4 वर्ष तुम्ही जिम केलंच नाही, तर तुमचे शरीर शेप तर बिघडणारच आहे, तुमच्या नसा सुद्धा कमजोर होणार. अर्थात हे सुद्धा तसंच आहे, जर तुम्ही या गोष्टी केल्या नाहीत तरी कमजोरता येणारच आहे. म्हणजे न केल्यामुळे कमजोरता येते असं नाही, तर न केल्यामुळे सुद्धा कमजोरता येऊ शकते. मग ह्यासाठी काय पाहिजे, फक्त एवढंच की ते अतिरेक नसावा. मी समजा तुम्ही रोज करत असाल तर डेफिनेटली शारीरिक हानी होणार आहे. कारण शरीरात ही सगळी क्रिया तयार होण्यासाठी साधारणतः 36 ते 48 तास लागतात. तुमच्या शरीरावर डिपेंड आहे किती वेळ लागतो तो. काही एकदम स्ट्रॉंग असतात त्यांना पर्टिक्युलर कमी वेळामध्ये तयार होतं, पण काही लोक जे कमजोर आहेत त्यांना 46-48 आवर्स लागतात. मग तेवढा वेळ समजा तुम्ही दिला नसेल आणि जर सेकंड रिपिटेशन झालेलं असेल तर मात्र कमजोरी येणार आहे. मग आता ह्याला काय करायला पाहिजे, तर आठवड्यातून 1 किंवा 2 वेळा काही हरकत नाही. 15 दिवसातून एकदा केलं तर उत्तमच, काही प्रश्न नाहीये. परंतु काही ठिकाणी जर समजा असे काही गैरसमज असतील तर कोणाकडे तज्ज्ञाला भेटून ते दूर करणं गरजेचं आहे. कोणाशी तरी चर्चा करा जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, या क्षेत्राबद्दलची माहिती आहे किंवा यांना याबद्दलचा एक्सपिरियन्स आहे, तर ते तुम्हाला चांगले गाईड करू शकतील आणि तुम्हाला यातून बाहेर काढू शकतील. अदरवाईज नैराश्य हा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे. ह्यातून हस्तमैथुन करण्याला नॉर्मली मुलं बघितलेत ही जास्त करून ते नैराश्याने ग्रासलेले असतात. डिप्रेशनमध्ये सर एखादा विद्यार्थी जात असेल सारखा किंवा तो सारखा एकटा राहत असेल तर समजा कुठेतरी याला याबद्दलची चिंता आहे आणि त्याला त्या चिंतेतून बाहेर काढण्यासाठी कुठेतरी त्याला मदतीची गरज आहे, त्याला सल्ल्याची गरज आहे. अगदी. डॉक्टर, पुढच्या प्रश्नाकडे येतो. नवीन जोडपी असतात, त्यांच्यातले जे प्रॉब्लेम्स असतात ते कसे हाताळता येतील? यस, नवीन जोडप्यांचा एक सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे काय, तर आपसामध्ये चर्चा करत नाहीत. बऱ्याच वेळा ते चर्चा करतात ते कुठेतरी मैत्रिणीबरोबर, मित्राबरोबर, आणि ते समज काहीतरी घेऊन येतात. शिवाय मित्रांमध्ये चर्चा करत असताना बऱ्याच वेळा मस्करी केली जाते या विषयावरती, आणि एकदा ते विषय कळले किंवा त्याच्यावरती चर्चा होते, बाकी लोकांना सांगितलं जातं आणि मग बऱ्याच वेळा हा विषयच करायला नको म्हणून लोक टाळतात, हसलं जातं याच्यावरती. तर तसं न करता आपसामध्ये चर्चा करा. काय म्हणतात, आपल्या पार्टनरबरोबर सविस्तर चर्चा करा आणि जर गरज लागली तर तज्ज्ञांची मदत घ्या. त्यांच्याकडे जाऊन तुम्ही त्यांना सल्ला घेऊ शकता, त्याच्याकडे पूर्ण काय म्हणा काउन्सिलिंग करून घेऊ शकता आणि माहिती मिळा. या जोडप्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात, तर सुरुवातीला पहिली गोष्ट माहीत नसल्यामुळे बऱ्याच वेळा रिलेशन्स येत नाहीत. परफॉर्म करायच्या अगोदर बऱ्याचशा काही समजुती असतात आणि त्यामुळे बऱ्याच वेळा विरीपतन होऊन जातं आणि त्याला असं भीती वाटते. 1-2 वेळा असं फेल्युअर झालं की त्याला असं भीती वाटायला लागते आणि असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी कमजोरी आहे आणि मग तो स्वतःला कमजोर समजायला लागतो. शिवाय आता हा विषय मी हिच्याशी बोलू कसा, आणि हिला जर कळला तर कदाचित हे काहीतरी वेगळं समजेल आणि गैरसमज निर्माण होतील म्हणून ते टाळले जातात. आणि मग डोकं दुखतंय, आज काय पोट दुखतंय, की आज कामात खूप जास्त बिझी होतो, मला वेळ नाही आहे, की मला आउट ऑफ जावं लागतं वगैरे वगैरे, थकून आलेलं आहे, हे सगळी कारणं दिली जातात. आणि मग तिथे जर असे रिलेशन्स होत असतील किंवा असं जर टाळाटाळ होत असेल तर कुठेतरी तज्ज्ञांना भेटणं गरजेचं आहे. त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घ्या. कदाचित बघा, मी एवढं सांगेन की हे लाईफ जर सुखीच असेल, समाधानी असेल, तर बाकी सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी अगदी आनंदाच्या असतील. कारण आतापर्यंत बघितलं, जर तुम्हाला सक्सेस हा जर अचीव करायचा असेल तर तुम्ही पहिला तुमच्या लाईफमध्ये, पर्सनल लाईफमध्ये सक्सेस असणं गरजेचं आहे. तर बाहेरचा सक्सेस तुम्हाला सहज मिळू शकतो. हो, नक्कीच.
तर खरं तर खूप छान माहिती डॉक्टर देतात आणि ही माहिती अशीच पुढे चालू राहणार आहे. एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबतोय, लगेचच परत येतोय. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो 24 तास. ब्रेकनंतर हॅलो 24 तासमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. थेट वळूयात प्रश्नांकडे. सर, गर्भधारणेसाठी जे जोडपे प्रयत्न करतात त्यांच्यासाठी ही थेरपी कशा पद्धतीत उपयोगीची ठरते? यस, गर्भधारणेसाठी एक महत्त्वाचा भाग मी ते सांगेन की बऱ्याच वेळा स्त्रियांवरती ट्रीटमेंट केली जाते. जेव्हा की बऱ्याच पुरुषांमध्ये पाहिल्यानंतर लक्षात येतं की तिथे त्यांची शुक्राणूची कमतरता असते किंवा अजून काही इतर प्रॉब्लेम्स त्यांच्यामध्ये असतात, त्यामुळे रिलेशन्स चांगले होत नाहीत. मग आपल्याकडे ह्या थेरपीमध्ये काय करतो आपण, जोडप्यांना दोघांना एकत्र बोलवतो, त्यांची काउन्सिलिंग तर करतोच, प्लस त्यांची एक चेकअप करतो. इथे आपल्याकडे एक कॉम्प्युटर चेकअप असतो ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं त्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे. त्याच्यामध्ये त्यांची जी शुक्राणूची लेवल आहे, त्याची टेस्ट काय म्हणतात, टेस्टिस कशा आहेत, किंवा त्याच्यामध्ये अजून इतर काही प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा काही फिजिकल डॅमेज आहे किंवा काय, हे सगळं आपलं बघितलं जातं आणि मग त्यांना ट्रीटमेंट दिली जाते. अर्थात ट्रीटमेंट देण्यासाठी साधारणतः 2 ते 3 महिन्याचा कालावधी लागतो, परंतु रिझल्ट आतापर्यंत माझ्याकडे जर बघायला तर अगदी म्हणजे 90% रिझल्ट माझ्याकडे चांगले आलेले आहेत. असं सांगेन की आता गेल्या वेळेस मी सांगेन की लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये म्हणजे साधारणतः फेब्रुवारी मार्चमध्ये मी जवळजवळ 23 जोडप्यांना ट्रीटमेंट केली होती. त्यातले 19 जोडपे पॉझिटिव्ह निघाले, म्हणजे इतके रिझल्ट चांगले आलेले आहेत. अर्थात लॉकडाऊनचा कालावधी वेगळा होता, तो भाग लोकांनी चांगला युटिलाइज केला, एन्जॉय केला. पण सांगायचं एवढंच आहे की याच्यासाठी बऱ्याच वेळा काही प्रोसिजर केल्या जातात, पण त्या सगळ्या कोणत्याही प्रोसिजर आपल्याकडे केल्या जात नाहीत. अर्थात मी म्हणेन त्या प्रोसिजर करा, हरकत नाही, पण त्याच्याबरोबर एक निसर्गोपचार म्हणून याचा उपयोग करून बघायला काहीच हरकत नाही. त्याचं कारण असं आहे की यात कोणत्या पद्धतीची चिडफार नाही, कोणत्या पद्धतीचे इंजेक्शन नाही, कोणत्या पद्धतीची तुमची प्रोसिजर नाही आहे. एक प्रयत्न करून बघायला हरकत नाही, कारण याच्यामध्ये जर समजा दोघांपैकी कोणामध्ये एखादा प्रॉब्लेम असेल तरी सुद्धा हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट होऊ शकतो. जेव्हा की फक्त लेडीजकडे ट्रीटमेंट केली जाते, आपल्याकडे तसं नाही की आपण दोघांकडे ट्रीटमेंट करतो, दोघांवर ट्रीटमेंट करतो, त्यामुळे त्याचा रिझल्ट लवकर येतो. सेक्स लाईफ जगण्यासाठी काही वयाचं बंधन आहे का? हा प्रश्न कायम सातत्याने येत असतो. यस, मी ह्यासाठी एवढं म्हणेन की ज्या दिवशी तुम्ही स्वीकारलं की बाबा आपलं वय झालं किंवा आपण आता म्हातारे काढू किंवा आता वयस्कर होत चाललो, त्या दिवशी तुमची ही क्रिया संपली. म्हणजे जसं तुम्ही मनात धारणा करता त्याच्याप्रमाणे तुमचं एवढं बघा. वाटल्यास एक यंग एजमध्ये असताना, कॉलेजमध्ये असताना तुम्हाला ह्या डोक्यामध्ये हा विचारच कधी येत नाही की आपलं हे कधी संपणार आहे, बंद होणार आहे किंवा काय. पण जसं 40, 45, 50च्या दरम्यान आल्यानंतर आपल्याला आपोआप ते वाटायला लागतं आणि तिथून ते कमी व्हायला लागतं. पण मी तुम्हाला काही असे दाखवेन जे खरंच अगदी रोमॅन्टिक आहेत, ते खूप छान म्हणजे मजा मस्ती करून लाईफ जगणार आहेत, ते अगदी वयाच्या 60-70 पर्यंत सुद्धा अगदी मस्त एन्जॉय करू शकतात. म्हणजे याला वयाची अट नाही आता नक्की सांगू शकतो, पण ज्याने स्वीकारलं की बाबा मी आता म्हातारा होत चाललो आहे किंवा माझं तर वय वाढत चाललेलं आहे, तर मला आता ह्या गोष्टी कमी होणार आहेत, त्या दिवशी तुमची ती एक क्रिया संपलेली असते. शरीरात ही एकमेव क्रिया अशी आहे की तुम्ही इच्छा कराल तेवढे ती जास्त जास्त वाढत जाते. अगदी. डॉक्टर, काय खायला हवं, म्हणजे डाएटचा भाग कशा पद्धतीत ह्याच्यात महत्वाचा आहे आणि त्याबद्दल काय सांगाल? डाएटबद्दल मी तुम्हाला एवढं सांगेन की जास्तीत जास्त एक तर घरचं खाणं महत्त्वाचं आहे. बाहेरचे जे तुम्ही हे खात आहे त्यातल्या त्यात मी असं म्हणेन रोजचा व्यायाम, एक साधारणतः 45 मिनिटाचा व्यायाम आणि एक 15 मिनिटाचं मेडिटेशन हे महत्त्वाचं आहे. दुसरं त्याच्याबरोबर तुमचं खाणं जे आहे ते जास्तीत जास्त सात्विक असावं. घरगुती जेवण हे जास्त चांगलं. रोज आपण डाळ भात भाजी खातो ते त्याच्याबरोबरच अजून थोडेसे बदाम, अक्रोड, आपले काळे मनुके आणि काय म्हणतात आमचं काजू, हे 3-4 आयटम जरी रोजच्या रोज तुमच्या ह्याच्यात झालं ना तरी सुद्धा ते म्हणा. एक वेळ अशी होती की ते राजे महाराजे खुराक खायचे. खुराक म्हणजे काय तर हाच प्रकार होता, पण ते फार क्वांटिटी खायची गरज नाही. 2-2 खाल्ले तरी सुद्धा आपल्या शरीराला लागणारे जे मिनरल्स किंवा विटॅमिन्स आहेत ते सगळे त्यातून मिळत असतात. शिवाय सकाळचं 15 मिनिटं कमी का होईना एक उन्हामध्ये चालणं गरजेचं आहे. बाहेर जाऊन उन्हामध्ये एक 15 मिनिटामध्ये ॲटलिस्ट तुम्हाला बऱ्यापैकी विटॅमिन्स मिळत असतात, ते घेणं गरजेचं आहे. आपण आज 6-6 महिने एक वर्षभर बाहेर उन्हात जातच नाही आणि जातो ते सुद्धा कडक उन्हामध्ये. कडक उन्हाचा उपयोग नाही, आपल्याला सकाळच्या कोवळ्या उन्हाचा उपयोग आहे. तर तिथे 15 मिनिटं जरी तुम्ही उन्हात थांबलात तर ते बरेचसे तुमच्या शरीरातली जी कमतरता आहे ती अशीच पूर्ण होऊन जाते. सर, डॉक्टर, वयाची 40शी साधारणतः उलटल्यानंतर सेक्स लाईफबद्दल कुठेतरी टाळलं जातं बोलणं किंवा प्रॉब्लेम्स जाणवू लागतात, तर हे का नेमकं होतं? ह्याला काय नेमकी कारणं आहेत? कसं आहे, एक सर्टन 40 वर्षानंतर म्हणजे 40-45 वयानंतर जर समजा त्यांनी मेंटेनन्स केलं नसेल, म्हणजे बॉडीला मेंटेन केलं नसेल, तर कुठेतरी कमजोरी जाणवायला लागते, शारीरिक कमजोरी लागते. शिवाय ह्या वयामध्ये आल्यानंतर बघा बऱ्याच वेळा मुलं मोठी झालेली असतात, त्यांचं लाईफ सेटल करायचं असतं, त्यांना कॉलेजमध्ये पाठवायचं, त्याचा खर्च मोठा असतो, हायर एज्युकेशनला त्यांना पाठवायचं आहे, तर ते सगळं टेन्शन असतं.
म्हणजे एक सर्टन लाईफ नंतर एक आलेलं टेन्शन हे बेअर करणं सुद्धा कठीण झालेलं असतं. तो माणूस त्याच्या सेटलमेंटच्या मागे असतो, तेव्हा ह्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट कमी झालेला असतो. मुळात हे कारण असतं. आणि मग आपण म्हटलं जातं की बाबा ते शारीरिक कमजोरी आली. ॲक्च्युली शारीरिक कमजोरी नाही तर मानसिक कमजोरी आलेली असते, की मानसिक ताण आलेला असतो आणि म्हणून तिथे इकडे दुर्लक्ष होत जातं. तर मी म्हणेन रोज एक 15-20 मिनिटं का होईना थोडंसं रिलॅक्सेशन करणं गरजेचं आहे माइंड, किंवा त्याला आपण जर म्हणू काही हिप्नोथेरपी म्हणा किंवा काही अशा मेडिटेशन म्हणा, या अशा गोष्टी करणं गरजेचं आहे. जर ह्या गोष्टी केल्यात तर तो ताण कमी होईल आणि स्ट्रेसमुक्त लाईफ तुम्ही जगत असाल तर तुम्हाला ह्या लाईफ नक्कीच एन्जॉय करता येईल. त्याला वयाची अट कुठेच नाही आहे. जाता जाता प्रेक्षकांना काय सल्ला द्याल या संदर्भात? अगदी थोडक्यात सांगायचं म्हटलं तर म्हणा ना की परिपूर्ण सेक्शुअल लाईफ हीच तुमच्या सुखी समाधानी आनंदी जीवनाचं रहस्य आहे. हे जाणून घ्या, नक्कीच खुशी राहाल, यशस्वी व्हाल. अगदी. तर डॉक्टर आज वेळात वेळ काढून आपण आलात इथे आणि मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. तर स्त्री पुरुष समस्येवर गेले कित्येक वर्ष डॉक्टर वांद्रे, ठाणे, नाशिक, धुळे, पुणे आणि दुबईत उपचार करतात. स्क्रीनवरती जे नंबर दिसत होते तिकडे तुम्ही मिस कॉल देऊ शकता आणि सल्ला घेऊ शकता. या कार्यक्रमात आज इथेच थांबतोय. पाहत राहा हॅलो 24 तास.